करायचं असेल तर कड्याला मत द्या, आम्हाला मत द्या, दादाला मत द्या. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गेल्या आठवड्यामध्ये चालू आहेत. मी नम्रपणाने तुम्हाला सगळ्यांना विचारतो की गेल्या 8 दिवसांमध्ये हे सांगतायत आम्हाला म्हैसूर तालुक्याचा पुन्हा विकास करायचा आणि त्याच्यासाठी घड्याळाला मत द्या. 3 पिढ्या सत्ता तुमच्याकडे आहे. आजोबापासून वडिलापासून सत्ता तुमच्याकडे आहे. आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य, पंचायत समितीचे सभापती आतापर्यंत तुम्ही सगळे झाला. आतापर्यंत काय तुमचे डोळे गेले होते का? आतापर्यंत काय तुम्हाला विकास करता येत नव्हता का? का विकास केला गेला नाही? आणि आता ह्या आठवड्यामध्ये आणि ह्या 5 वर्षामध्ये तुम्ही तालुक्याचं नंदनवन करणार का? मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला पण माहित आहे आपल्याजवळ सत्ता थोडे आली किंवा किती दिवस सत्ता राहिली ह्याचा कधीच आपण विचार केला नाही. परंतु सर्वसामान्य माणसाला एकत्र करू, तरुणांना एकत्र करू, शेतकऱ्यांना एकत्र करून आपल्याला जे जे करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहित आहे 1997 साली मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा सदस्य होतो त्यावेळेस या माडवे गावामध्ये महिन्याला यायचो, ते बसायचो, नाही तर त्या